नमो आदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आर्य ज्योतिषालय अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली हो, आपल्या नवनाथ भक्तिसार शृंखलेमध्ये आजच्या आपण 23व्या अध्यायाचं फलित जाणून घेणार आहोत. 23व्या अध्यायामध्ये तुम्ही बघू शकता 23व्या अध्यायामध्ये इथे आपण बघत आहोत की मीननाथांना जे आहे पुन्हा त्यांच्या आईकडे मच्छिंद्रनाथांनी पाठवून दिलेला आहे. वसुनाथांच्या द्वारे बाकी पुढे मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ हे सुवर्णविटेचा जो प्रसंग आहे तो या अध्यायामध्ये घडलेला आहे. त्या अध्यायाचं फलित तसं आहे माऊली हो. 23व्या तर रसाळ कथन. मच्छिंद्र गोरक्ष गर्भाद्री जाऊन सुवर्णविटेकरिता सुवर्ण गर्भगिरी केला असे. आणिक केला तेथे उत्सव तरी तो अध्याय पठन नित्य भावे करिता घरी सुवर्ण नव अखंड राहे भरोणी. म्हणजे 23व्या अध्यायाचं फलित असं आहे माऊली. गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ हे गर्भाद्री पर्वतावर जाऊन त्यांनी मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांची परीक्षा बघितली. तेव्हा त्या परीक्षेमध्ये गोरक्षनाथांनी पूर्ण गर्भगिरी पर्वत जो आहे तो सोन्याचा बनविला होता. तर तिथे तो सोन्याचा बनवल्यानंतर मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांची जी परीक्षा पाहिली होती त्यामध्ये ते उत्तीर्ण झाले. त्यांच्यावर प्रसन्न होऊन मच्छिंद्रनाथांनी त्यांच्या मनातली इच्छा बोलून दाखवली की पृथ्वीवरचे सगळे साधू संत देवदेवी या सर्वांना भोजन करविण्याची त्यांची इच्छा होती, जी गोरक्षनाथांनी पूर्ण केली. तिथे तो उत्सव साजरा झाला. सर्व स्वर्ग पाताळातले सगळ्या साधू संत देवांना बोलवून तिथे तो मोठा उत्सव त्यांनी साजरा केला. तर ह्या अध्यायाचं फलित असं आहे माऊली हो. या अध्यायाचं नित्य पठण केलं असता ज्यांच्या घरात सुवर्ण म्हणजे सोने टिकत नाही त्यांच्या घरात सुवर्ण टिकायला सुरुवात होते आणि अखंड राहे भरोणी म्हणजे ते सुवर्ण टिकतच नाही तर ते वाढतं सुद्धा, म्हणजे त्याच्यात नेहमी वाढ होत राहते. तसं ह्या 23व्या अध्यायाचं फलित आहे माऊली हो. जाणून घेऊया उद्या 24व्या अध्यायात भरतीनाथांचा जन्म आणि त्याचं फलित. तोपर्यंत नमो आदेश माऊली हो. जय श्रीराम.